नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सकाळचे 9 वाजतायत, अर्थातच वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची। बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। सुरुवातीला काही घडामोडी सविस्तरपणे पाहूयात। लोकसभेत तुम्ही मला साथ द्या असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलंय। बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार उभा करणार अजित पवार यांनी म्हटलंय, माझं चिन्ह घड्याळच आहे आणि जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवाराचं नाव घोषित करणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलं। निवडणूक जवळ आल्यावर तुमच्यावर दबाव वाढू शकतो असा अप्रत्यक्ष टोला सुद्धा अजित पवार यांनी शरद पवारांना लगावलाय। आजपर्यंत साथ देत आलेला आहे, तशीच साथ उद्याच्याही लोकसभेच्या निवडणुकीला मी उभ्या करणाऱ्या उमेदवाराला द्या। माझं चिन्ह घड्याळच आहे। मला अनेक वर्षापासून घड्याळाची सवय, 25 वर्ष तुम्ही घड्याळ साथ देत आलेला आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। म्हणजे मला इतकं अभिमान वाटतो त्या विधान भवनात जाताना की सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आलेला आमदार म्हणून मी तिथं प्रवेश करत असतो। त्या सगळी बारामतीवर समोरच्या या पद्धतीनं आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो। मित्रांनो, इतर पण आता नानासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात पण मी लक्ष घालीन। आज आपल्या शब्दाला किंमत आहे, काही गोष्टीचा नाईलाज असतो। आम्ही पण सगळ्यांचा आदरच करणारी माणसं आहोत, मला कुणावर टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून देखील एका उमेदवार उभा करणार आहे। बाकी सगळे आम्ही मिळून तो उमेदवार अजून आमचे जागा वाटप झाले नसल्यामुळे आम्ही अजून नाव जाहीर करत नाही, परंतु तुम्ही मला आजपर्यंत साथ दिलेली आहे तशाच प्रकारची साथ तुम्ही लोकसभेच्या पण निवडणुकीच्या निमित्ताने द्यावी। त्याचं कारण असं आहे की मी आता तुमच्यामुळं सरकारमध्ये असल्यामुळं मी महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच योजना महाराष्ट्राला देऊ शकतो, तसं बारामतीला पण देऊ शकतो। जसे जसे निवडणूक जवळ येईल तसं तसं कदाचित तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी इतके वर्ष राजकारण केले, मी कधी कुणावर दबाव आणलेला नाही। मी जरा स्वभावाने कडक आहे, लोक दादा विचार करून यांचा दास कसा मुळे बाबाचा कोणाला माहिती, आणि पण तो कडकपणा मी बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता वापरतो। मी वैयक्तिक माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता कधीही त्याचा उपयोग केलेला नाही आणि करणार पण नाही।